गणपती मंडळाच्या प्रसादासाठी किंवा घरी आपण भरपूर पाहुणे बोलवलेत त्यांच्या प्रसादासाठी अगदी झटपट बनतात आणि कमी साहित्यामध्ये पटकन बनणारे वाटीभर बेसनमध्ये भरपूर मोदक बनतात। या प्रकारचे छोटे मोदक चला तर पाहूया। 1 वाटी मी बेसन घेतलं आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। आता ह्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे तूप न टाकता। बेसन आणि गव्हाचं पीठ लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं, म्हणजे खमंग असं। गॅस बारीकच ठेवा, मीडियम गॅसवरती एक आपल्याला 5 ते 7 मिनिटं भाजावं लागेल। हलका हलका रंग बदलत जाईल, हे पहा। एक 7-8 मिनिटं तरी भाजावं लागेल। आता हे भाजत असताना आपण दुसऱ्या गॅसवरती हे मी 1.5 वाटी दूध घेतलं आहे आणि 1 वाटी साखर घेतली आहे। जर तुम्हाला अजून गोड हवं असेल तर तुम्ही 1.5 वाटी साखर घ्या। 1.5 वाटी आपण साहित्य घेतलं, त्याच मापाने 1.5 वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे। हे पहा, हलका रंग बदलला आहे। थोडंसं जवळून दाखवते, थोडंसं बेसन फुलल्यासारखं वाटतंय। आता बेसन आणि गव्हाचं पीठ छान खमंग भाजून झालं आहे। हे पहा, हलकासा रंग बदलला आहे। त्यात आता दूध टाकायचं आहे। दूध आणि साखर जे आपण मिक्स करून घेतलं होतं ते याला हलक्या हलक्या हाताने मिक्स करून घ्या। अगदी गॅस बारीक करा आणि टाका, कारण हे खूप गरम आहे। दूधही गरम आहे आणि बेसनही गरम आहे, त्यामुळं मिक्स करताना थोडीशी काळजी घ्या। आणि चमचाभर तूप टाकले आपण वरतून। आता ह्याला पटापट मिक्स करून घ्यावं लागेल, नाहीतर गुठळ्या होतील। अगदी गॅस बारीक ठेवा। हे पहा, गुठळ्या न होता छान मिक्स झालंय पीठ। हे संपूर्ण पीठ छान मिक्स झाल्यानंतर 1 ते 1.5 चमचा परत आपल्याला वरतून तूप टाकावं लागेल। ह्याला खूप जास्त तुपाची गरज नाही आहे आणि ह्याला असंच झाकून ठेवा, म्हणजे छान मऊसूद होईल। एक 5 ते 7 मिनिटानंतर हलकं थंड झाल्यानंतर हे पहा, ह्याचे लाडूही वळता येतात आणि मोदकही करता येतात। खूप छान लागतात चवीला कुठल्याही साच्यामध्ये। आता आपण तूप लावून घेऊया। आपल्याला खूप जास्त प्रसादासाठी बनवायचे असतील तर या प्रकारचा छोटा साचा वापरून ह्याचे 61 मोदक बनले होते। जेव्हा मी 1 वाटी बेसन आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं, जे माझ्याकडे वाटी आहे त्या प्रमाणामध्ये 61 मोदक झाले। हे पहा, हलक्या हाताने आपण काढून घेऊ। परफेक्ट साईजमध्ये छान असे मोदक तयार होतात। एक 10 ते 15 मिनिटांमध्ये मस्त असे मोदक तयार झालेत। तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त असे भरपूर मोदक तयार झालेत। थँक्यू।